Hello everyone, myself Mr. Prashant Devidas Pawar from Tulzaram Chaturchand College, Baramati. Today we continue our next part of 12th Science Mathematics paper number 2nd chapter differentiation. In last lecture we discussed the concepts meaning of explicit and implicit functions, okay, and second one is examples on derivatives for implicit functions. एक्सप्लिसिट आणि इम्प्लिसिटचा मीनिंग बघितला आपण आणि त्यातल्या इम्प्लिसिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कसे काढायचे हे एक्झाम्पल्स आपण पाहिलीत. विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा आपण काही इम्प्लिसिट फंक्शन्स वरचीच एक्झाम्पल स्टडी करणार आहोत. अशा टाईपची एक्झाम्पल्स जी आहेत ती HSC बोर्ड तसेच CET साठी सुद्धा अत्यंत महत्वाची आहेत. ओके, नाउ सी these examples. या एक्झाम्पल्स मध्ये पहा, where in these examples we have to prove given derivative, that is dy by dx, by using given functions. ओके, आता इथे पहा, हा फंक्शन दिलेला आहे इकडे आणि शो दॅट, हा डेरिव्हेटिव्ह शो दॅट करायचा आपल्याला. सो इफ y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, ओके, स्क्वेअर रूट ऑफ cos x plus square root of again cos x plus square root of again cos x plus dot 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 up to infinity. So we have to prove this dy by dx is equal to sin x upon 1 minus 2y. So हे एक्झाम्पल आपल्याला प्रूव्ह करायचं आहे फ्रॉम दिलेल्या इथे dy by dx आपल्याला प्रूव्ह करायचं आहे या दिलेल्या फंक्शनचा वापर करून. So let us consider the solution here. How to prove this? See, given function, take as it is y is equal to square root of cos x plus square root of cos x plus square root of cos x plus dot 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 up to infinity. आता इथे आपण इन्फिनिटी आहे दिलेलं, मग जर इन्फिनिटी असेल तर इथे आपल्याला इन्फायनाइट डेरिव्हेटिव्ह आपण काढणं तेवढा वेळ पण नाही आणि शक्य पण नाही. सो आपण मग काय करू शकतो, आपण जर इथे डेरिव्हेटिव्ह जर पाहिला, त्यांनी प्रूव्ह करायला जे दिलेला आहे तो जर पार्ट पाहिला तर याच्यामध्ये y दिसतोय पहा इथे. याचा अर्थ आपल्याला जे काही डेरिव्हेटिव्ह म्हणजे आन्सर जी मिळणार आहे डेरिव्हेटिव्ह, तर त्यामध्ये पुन्हा हा y येणार आहे, म्हणजे हा पूर्ण फंक्शन तिथे असणार आहे. ओके, सो आता आपण जर मोठ्या महासागरातून एक ओंजळवर जर आपण पाणी बाहेर काढलं तर काही फरक पडणार नाहीये. सो मग आता काय करतोय, तर इथे पहिल्यांदा एक स्क्वेअर रूट मी काढून टाकतोय. ओके, सो तो कसा काढता येईल, तर दोन्ही साईडचा मला स्क्वेअर करावा लागेल. सो पहा, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स केलं. स्क्वेअरिंग केल्यानंतर वायचा स्क्वेअर येईल वाय स्क्वेअर, एक स्क्वेअर रूट फक्त निघून गेला बरं का इथला. तर कॉस एक्स प्लस हा राहिलेला पूर्ण फंक्शन ॲज इट इज आलाय. ठीक आहे, तर आत्ताच म्हणालो मी की सागरातलं एक ओंजळभर पाणी जर काढलं तर काही फरक पडणार नाही त्या सागरावर. त्या पद्धतीनं इन्फायनाईट फंक्शन्स आहेत, इन्फायनाईट स्क्वेअर रूट्स आहेत इथे, तर त्यामधला एक स्क्वेअर रूट गेला तर राहिलेल्या स्क्वेअर रूटवर काही फरक पडणार नाहीये. तर याच्यासाठी आपण स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ कॉस एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ पुन्हा इथे अप टू इन्फिनिटी पर्यंत आहेत, तर याच्यासाठी आपण पुन्हा वाय पुटअप करू शकतो. तर फ्रॉम इक्वेशन 1 वरून आपण काय पुटअप केलं इथे पहा, वाय स्क्वेअर इज इक्वल टू कॉस एक्स प्लस वाय. ओके, आता आपण इथे डिफरन्शिएट
फंक्शन घेता येईल इथे आपल्याला डिफरन्शिएट. आता हा आपल्याला इम्प्लिसिट फंक्शन जो आला आहे तो डिफरन्शिएट करूया डायरेक्टली आपण. म्हणजे काय येईल, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. सो वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह तर एल एच एसला आणि आर एच एसला जो आहे तो कॉस एक्स प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. ठीक आहे. सो मग येईल आपल्याला या ठिकाणी पहा डी बाय डी एक्स ऑफ वाय स्क्वेअर इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ वाय हिअर. सो आता मग याचे डेरिव्हेटिव्ह घेऊयात. वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येतो 2y एक्स रेस टू एन प्रमाणे तो रन होतो. आणि चेन रूल आपला नेहमीचा वायचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा लिहावा लागेल. ओके. सो वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स. ओके. पहिल्यांदा वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y आणि त्यानंतर त्या वायचा डेरिव्हेटिव्ह येतो डी वाय बाय डी एक्स. इथे पहा हा वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आला 2y आणि वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. ओके. तर कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतोय, मायनस साईन एक्स येतोय आणि वायचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा इथे डी वाय बाय डी एक्स येतो. राईट. आता आपण याच्या पुढचा पार्ट पाहूया. याच्यावरून आपल्याला फक्त डी वाय बाय डी एक्स पाहिजे. तो कसा काढायचा पाहिले आपण मागच्या लेक्चरला. तर डी वाय बाय डी एक्सचे टर्म्स दोन दिसत आहेत. इथे ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे. हे दोन टर्म्स वन साईडला म्हणजे एल एच एसला घेऊया. बघा तर 2y डी वाय बाय डी एक्स प्लस डी वाय बाय डी एक्स. हा डी वाय बाय डी एक्स इकडे आला मायनस झाला म्हणजे 2y मायनस 1. ओके. हा इकडे आल्यामुळे एल एच एसला मायनस झाला, मायनस 1 आला आणि म्हणजे डी वाय बाय डी एक्स. ओके. 2y मायनस 1 इंटू डी वाय बाय डी एक्स. हा मायनस साईन एक्स आर एच एसला आहे तो ॲज इट इज आपण पुटअप केलाय. आता आन्सर काय येईल, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हा 2y मायनस 1 जो आहे तो इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे डी वाय बाय डी एक्स सोबत, पलीकडे जाईल डिनॉमिनेटरला जाणार म्हणजे डिवाइड होणार. सो मायनस साईन एक्स अपॉन 2y मायनस 1. हेच आपल्याला मिळवायचं होतं इथे पहावर क्वेश्चनमध्ये. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू साईन एक्स अपॉन 1 मायनस 2y. ओके. 1 मायनस 2y याचा अर्थ हा वर जो मायनस दिसतोय तो मला मर्ज केला पाहिजे किंवा न्यूमरेटरला मायनस आहे, डिनॉमिनेटरमधून मायनस कॉमन घेतला पाहिजे. मग डिनॉमिनेटरमधून जर मायनस कॉमन घेतला तर मायनस मायनस निघून जाईल आणि 1 मायनस 2y येईल. याचा अर्थ याला पहा साईन एक्स अपॉन 2y मायनस 1च्या जागी 1 मायनस 2y. ओके. तर दिलेल्या फंक्शनवरून आपण या पद्धतीनं याचा डेरिव्हेटिव्ह येतो हे प्रूव्ह केलं. अशाच पद्धतीची आणखी काही एक्झाम्पल्स आपण पाहूयात. ओके. अतिशय सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिल्यांदा दिलेलं फंक्शन लिहायचं आणि त्याच फंक्शनचा वापर करून आपल्याला हे प्रूव्ह करायचं. ओके. डेरिव्हेटिव्ह काढून प्रूव्ह करायचं. नेक्स्ट पहा आता पुढचं एक्झाम्पल जे आहे याच्यामध्ये इफ log of x raised to 4 plus y raised to 4 upon x raised to 4 minus y raised to 4 to the base 5u is equal to 2 and show that dy by dx is equal to 12x cube upon 13y cube. ओके. हे प्रूव्ह करायचं आहे मला. मग पहिल्यांदा दिलेला फंक्शन कन्सिडर करूयात. ओके. सो गिवन फंक्शन व्हॉट इज गिवन फंक्शन इज log of x raised to 4 plus y raised to 4 upon x raised to 4 minus y raised to 4 to the base 5u is equal to 2 आहे. आता इथे याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, पण डेरिव्हेटिव्ह काढायच्या अगोदर आपल्याला सिम्प्लिफाय करून घेतला पाहिजे फंक्शन. कारण जो तुम्ही जर डी वाय बाय डी एक्स पाहिला आपल्याला काय प्रूव्ह करायचंय म्हणजे आपण गाडीत बसलोय पण कुठे जायचंय हे पण ठरवलं पाहिजे आणि कोणत्या दिशेने जायचंय हे ठरवलं पाहिजे. त्याप्रमाणे आपल्याला इथे डी वाय बाय डी एक्स काय मिळवायचंय त्याकडे कॉन्सन्ट्रेशन करून आपण एक्झाम्पल सोडवणार आहोत. नाहीतर नुसतंच डेरिव्हेटिव्ह काढत जायचं नाहीये. तर पहिल्यांदा काय मला फाइंड आउट करायचंय तर 12x क्यूब अपॉन 13y क्यूब म्हणजे या ठिकाणी लॉगॅरिथम कुठं दिसत नाहीये मला, इथे जो दिसतोय. मग आता मी लॉगॅरिथमचं कन्व्हर्शन जे आहे ते एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये मला करता येईल का
ओके, तर तिकडे बघतोय. तर कशा पद्धतीने करता येईल पहा. आपण बघितलंय लॉग ऑफ एम टू द बेस ए असेल इज इक्वल टू एक्स. तर आपल्याला एम हा कसा लिहिता येतो, ए बेस जो आहे या ठिकाणी ए रेस टू एक्स लिहिता येतो. तर इथे मी तसंच लिहिणार आहे. इथे हा लॉ वापरणार आहे म्हणजे लॉगॅरिथमची डेफिनेशन वापरणार आहे. लॉगॅरिथमचं कन्व्हर्शन मी एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये करणार आहे. तर ते कसं करायचं पहा. हा 5 इथे बेस आहे, तर तो 5 रेस टू इकडचा हा एक्स म्हणजे 2 होईल. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हा एम इज नथिंग बट दिस होल क्वांटिटी, ब्रॅकेट जो आहे तो इथे हा यम आहे पहा, हा यम. ओके, आणि एक्स कोण आहे, हा एक्स जो दिसतोय हा आपला हा 2 आहे. एक्स म्हणजे या ठिकाणी 2 आहे. आणि ए कोण आहे, 5 इज हिअर हे ए. ओके, हा ए आहे. याचा अर्थ कन्व्हर्शन कसं केलंय, एम इज इक्वल टू म्हणजे हा ब्रॅकेट इज इक्वल टू ए रेस टू एक्स. ए मीन्स 5, सो 5 रेस टू 2. ओके, सो इथे 5 रेस टू 2 मीन्स 25. सिम्प्लिफाय करूया. बघा, हा डिनॉमिनेटर जो आहे तो पलीकडे RHS ला मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल आणि 5 स्क्वेअर हा 25 होईल. सो एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 इज इक्वल टू 25 इंटू ब्रॅकेट एक्स रेस टू 4 मायनस वाय रेस टू 4. ओके, आता पुढे पुन्हा काय केलं, 25 ने आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतलं, ब्रॅकेट सिम्प्लिफाय केलं आपण. तर हा 25 इंटू एक्स रेस टू 4 इज 25 एक्स रेस टू 4 मायनस 25 वाय रेस टू 4. ओके, हे RHS सिम्प्लिफाय करून घेतला. पुढे आता काय करायचं, आपण एक्स रेस टू 4 आणि वाय रेस टू 4 हे सेपरेशन करता येतं. एका साईडला वाय रेस टू 4 चे टर्म्स घेऊया, दुसऱ्या साईडला एक्स रेस टू 4 चे घेऊया. काय येतं पहा. तर त्यामुळं आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने मिळेल 25. पहा, 25 वाय रेस टू 4 हा इकडे निगेटिव्ह होता. हे पहा, इथे हा 25 वाय रेस टू 4 टर्म ही आणि ही वाय रेस टू 4 हे RHS LHS ला घेतले पहा दोन्ही, सॉरी LHS ला घेतले दोन्ही. 25 वाय रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 इज इक्वल टू, आणि राहिलेले दोन टर्म्स एक्सचे 25 एक्स रेस टू 4 मायनस एक्स रेस टू 4 RHS ला नेला. एक्स रेस टू 4 हा त्यामुळे निगेटिव्ह झाला पलीकडे. पुढे काय करायचं, यांची ॲडिशन किती येईल, 26 वाय रेस टू 4 येईल. सिम्प्लिफाय करूया. ओके, 26 y raised to 4 is equal to 25 minus 1. It gives 24. Okay, now 24 x raised to 4. आता हे आलं. यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह घेऊया आपण. डेरिव्हेटिव्ह जर घेतला तर काय येईल डेरिव्हेटिव्ह पहा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपल्याला dy बाय dx मिळवायचं याच्यावरून. तर काय येईल, 26 कॉन्स्टंट आहे तो तसाच ठेवला. y रेस टू 4 चा डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू 24 ॲज इट इज, पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू 4. ओके, नाव let us consider derivative of x raised to n. So what is formula, n into x raised to n minus 1. So n into n means 4 here, 4y cube, n minus 1 means cube, but derivative of y by using chain rule again it is dy by dx is equal to 24 as it is, x raised to 4 derivative of x raised to 4 is 4x cube. ओके, आता याच्यावरून आपण dy बाय dx एका साईडला ठेवूया, बाकीचे पलीकडे नेऊया. तर इथे आता पहा, dy बाय dx इकडे घेतला, LHS लाच ठेवला, बाकीचे टर्म जे हा न्यूमरेटरला 24 इंटू 4x क्यूब ॲज इट इज आणि डिनॉमिनेटरला काय 26 इंटू 4y क्यूब. ओके, सो या ठिकाणी हा जर आपण पाहिलं तर हे 4 कॅन्सल होईल. ओके, हा 4 कॅन्सल होतो आणि हा पण 4 कॅन्सल होतो, राईट. 24/26 डिवाइड बाय
2. सो इट गिव्स 12/13. इथे 24ला 2ने डिवाइड करा 12 येईल, इथे 2ने डिवाइड केला की 13 येईल. सो विच इज आवर रिक्वायर्ड. सो dy by dx इज इक्वल टू 12 x क्यूब. एक्स क्यूब इथे आहेच न्यूमरेटरला, डिनॉमिनेटर 2ने डिवाइड केलं पुन्हा इथे, तर सो 13y क्यूब. सो या पद्धतीनं जे आपल्याला रिक्वायरमेंट होती डेरिव्हेटिव्हची ती इथं मिळालेलं आहे. ओके, आता आपण तिसऱ्या एक्झाम्पलकडे जाऊयात. हे दुसरं एक्झाम्पल पाहिलं आपण, असंच पुन्हा तिसरं एक एक्झाम्पल पाहूया. बघा त्या एक्झाम्पलमध्ये पुन्हा असंच आहे, इम्प्लिसिट फंक्शन दिलेला आहे. इफ e raised to x plus e raised to y is equal to e raised to x plus y, then we have to show that dy by dx is equal to minus e raised to y minus x. Okay, so let us consider the given function e raised to x plus e raised to y is equal to e raised to x plus y. Okay, आता इथे आपल्याला डायरेक्ट डिफरन्शिएशन घ्यावं लागेल. ओके, लॉगॅरिथम आपण घेऊ शकत नाही. जरी इथे फंक्शन रेस टू फंक्शन वगैरे तुम्हाला जरी दिसत असेल तरी देखील मित्रांनो आपण लॉग घेऊ शकत नाही, कारण इथे हा प्लस आहे. लॉग ऑफ यू प्लस व्ही आपण एक्सपान्शन किंवा सिम्प्लिफिकेशन करू शकत नाही. त्यामुळे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊया. काय तर पहा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो व्हॉट इट गिव्स, बघा ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स आला. ठीक आहे, ई रेस टू वाय, डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू वाय इज ई रेस टू वाय अगेन, बिकॉज ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह जसा ई रेस टू एक्स तसा ई रेस टू वाय. पण वाय हा वायचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला बाय युझिंग चेन रूल dy बाय dx येतो पुन्हा इनटू, कारण चेन रूलनुसार पहिल्यांदा ई रेस टू वाय आणि पुन्हा वायचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू, इकडे पण तसंच करूया, ई रेस टू एक्स प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स प्लस वाय into derivative of x plus y. What is derivative of x plus y is 1. Derivative of x is 1 plus derivative of y is dy by dx. Now let us simplify this. So e raised to x plus e raised to y dy by dx तसाच ठेवला LHS. RHS ला हा मल्टिप्लिकेशन ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लिकेशन करून घेऊयात आपण. So e raised to x plus y into 1 e raised to x plus y plus e raised to x plus y into dy by dx. Okay, so now dy by dx चे टर्म्स आपल्याला वन साइडला पाहिजेत. ओके, इथे पहा दोन dy by dx चे टर्म्स आहेत. इथे एक टर्म आहे ही आणि इथे सेकंड टर्म दिसते तुम्हाला dy by dx ची, ती LHS ला घेतोय आपण आपल्या स्टेप्सनुसार. तर ते LHS ला घेऊया. dy by dx चे दोन टर्म्स आहेत पहा, ई रेस टू वाय dy by dx ची इथे टर्म आहे. ही RHS ची जी टर्म होती ती LHS ला घेतली त्यामुळे ती निगेटिव्ह झाली आणि ई रेस टू एक्स प्लस वाय ॲज इट इज ठेवलं. पण ई रेस टू एक्स इथे आहे, तो ई रेस टू एक्स जो आहे तो आपण RHS ला नेला, तो पॉझिटिव्ह होता ते पुन्हा निगेटिव्ह झाला. ओके, सो नाव टेक इट dy by dx हिअर कॉमन फ्रॉम दिस. सो dy by dx इथे आहे आणि dy by dx इथे पण आहे, कॉमन घेऊया. ब्रॅकेटमध्ये काय येईल, ई रेस टू वाय मायनस ई रेस टू एक्स प्लस वाय ब्रॅकेट कंप्लीट dy by dx इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस वाय मायनस ई रेस टू एक्स. ओके, आता dy by dx मिळाला इथे. आता dy by dx जर मिळत असेल तर पलीकडे नेऊया आपण बाकीचा पार्ट. तिथे काय येईल पहा, इथे dy by dx आहे, याच्यासोबत मल्टिप्लिकेशनमध्ये ही टर्म आहे ई रेस टू वाय मायनस ई रेस टू एक्स प्लस वाय. ती पलीकडे जाताना काय होईल, डिनॉमिनेटरला जाईल ती टर्म. तर पहा काय झालं, dy by dx इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस वाय मायनस ई रेस टू एक्स अपॉन ई रेस टू वाय मायनस ई रेस टू एक्स प्लस वाय. ओके, हे पाहिजे का हो आपल्याला, हेच पाहिजे होतं का, नाही हे पाहिजे नव्हतं आपल्याला. मग आपल्याला काय पाहिजे, तर आपल्याला काय पाहिजे ते मिळवण्यासाठी आपण पुन्हा इकडे या इक्वेशन 1 कडे लक्ष देणं
गरजेचं आहे. ओके, सो ई रेस टू एक्स प्लस वाय याची व्हॅल्यू काय हो ई रेस टू एक्स प्लस वायची, तर ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय. इथे दिसतंय ई रेस टू एक्स प्लस वाय, इथे दिसतंय डिनॉमिनेटरला ई रेस टू एक्स प्लस वाय. मग या ठिकाणी आपण हे व्हॅल्यू पुटअप करूया का, म्हणजे जेणेकरून आपल्याला ई रेस टू एक्स ई रेस टू वाय वगैरे कॅन्सलेशन होईल. तर इथे पहा पुटअप केलं मी फ्रॉम इक्वेशन 1 ई रेस टू एक्स प्लस वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय. या ठिकाणी हे पुटअप केले. ओके, तर इक्वेशन 1 वरून आपण ते सबस्टिट्यूट जे केलं इथे, हा ई रेस टू एक्स प्लस वायच्या जागी या ठिकाणी ही टर्म पुटअप केली पहा, आणि इथं पण डिनॉमिनेटरला जे आहे ई रेस टू एक्स प्लस वायला हा ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू वाय पुटअप केला आहे. ठीक आहे, आता हे जे पुटअप केलं आहे आपण सबस्टिट्यूट जे केले ते सिम्प्लिफाय करूयात. सो ई रेस टू एक्स मायनस आहे, इथे ई रेस टू एक्स प्लस आहे, हे दोन्ही कॅन्सल होईल. याचा अर्थ काय येईल, ई रेस टू वाय राहिला. डिनॉमिनेटरला सिम्प्लिफाय करूया, ई रेस टू वायला ई रेस टू वाय, हा मायनस आतमध्ये नेला तर मायनस ई रेस टू एक्स होईल, मायनस आणि प्लस पुन्हा मायनस ई रेस टू वाय. ओके, सो नाव अगेन दिस ई रेस टू वाय प्लस आणि मायनस, हे पहा ई रेस टू वाय हा आणि हे मायनस ई रेस टू वाय, हे दोन्ही काय होतील, कॅन्सलेशन होतील. म्हणजे शिल्लक काय राहील, ई रेस टू वाय न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मायनस ई रेस टू एक्स, हा मायनस न्यूमरेटरला येईल. याचा अर्थ काय होईल मग, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस ई रेस टू वाय. पहा ए रेस टू एम अपॉन ए रेस टू एन असेल तर बेस जर सेम असेल तर इंडायसेसची काय होते, सबट्रॅक्शन होते. तर इथे तेच केले, ई रेस टू ई हा बेस आहे, ई रेस टू वाय मायनस एक्स. ओके, डिव्हिजनमध्ये सबट्रॅक्शन होते इंडेक्सची, सो वाय मायनस एक्स. तर हेच आपल्याला पाहिजे होतं. सो इफ e raised to x plus e raised to y is equal to e raised to x plus y is given, then we proved here dy by dx is equal to minus e raised to y minus x. In the same way, one more example we see here. Consider this sum again. If e raised to y is equal to y raised to x, then show that dy by dx is equal to log y bracket square upon log y minus 1. Now let us consider first given function e raised to y is equal to y raised to x. ओके, चारही एक्झाम्पल वेगळी वेगळी आहेत विद्यार्थी मित्रांनो, मुद्दा म्हणून ही वेगळी वेगळी घेतलीत. अशाच पद्धतीनं तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये सुद्धा भरपूर एक्झाम्पल्स आहेत, आणखी ती सोडवायची आहेत. त्यासाठी या एक्झाम्पल्सचा व्यवस्थित स्टडी करा. ओके, ही प्रॅक्टिस करा तुम्ही सगळी घरी. तो सी हिअर फर्स्ट ई रेस टू वाय इज इक्वल टू वाय रेस टू एक्स इज देअर. सो इथे मात्र फंक्शन रेस टू फंक्शन आहे. आता इथे आपल्याला लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन वापरावा लागेल अगोदर. सो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. ओके, माहिती आहे तुम्हाला की ई रेस टू वाय आणि फंक्शन रेस टू फंक्शन जर आला तर आपण लॉग घेतो दोन्ही साईडचा. लॉग घेतला सो काय होईल मग, हा लॉग घेतला तर हा वाय आणि हा एक्स फ्रंटला येतो तो. सो त्यामुळं या पद्धतीनं लॉग घेतला पहा, इथे लॉग ऑफ ई रेस टू वाय इज इक्वल टू लॉग ऑफ वाय रेस टू एक्स. आता काय होईल, हा जो वाय दिसतोय तो इथे पुढे येईल आणि हा एक्स पण काय होईल, हा एक्स पण या ठिकाणी फ्रंटला येतो. मग त्यानुसार आपल्याला y log e is equal to x log y. So what is the value of log e? We know that log e value ही येते 1. ओके, आन्सर येते 1. सो त्यामुळे इकडं LHS ला काय राहील, 1 y राहील फक्त, y into 1. So it is y is equal to x into log y. आता इथे आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो पुन्हा. ओके, सो आता डेरिव्हेटिव्ह घ्या. डेरिव्हेटिव्ह घेतला की डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स थ्रूआउट ऑन बोथ साइड्स. व्हॉट वी गेट, डी वाय बाय डी एक्स, वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, पण आर एच एसला दोन फंक्शन्स आहेत, यू इंटू व्ही, एक्स इंटू लॉग वाय. सो एक्स इज द फर्स्ट फंक्शन
and log y is the second function. This as a first function and this as a second function. ओके, त्यामुळं या ठिकाणी 1 आणि 2 हे फर्स्ट फंक्शन x as it is, derivative of second function that is log y plus log y as it is, that is second function as it is, into derivative of first function. ओके, सो आता आन्सर्स याचे log y चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती. सो x as it is, derivative of log y is 1 upon y dy by dx plus log y as it is, derivative of x is here 1. Okay, now again we take these, first simplify this. So what we get, dy by dx is equal to, so first x upon y, पण आता इथे हा dy by dx आणि इथं पण dy by dx आहे. आतापर्यंत आपण जी प्रोसेस केली आहे की dy by dx चे टर्म्स LHS ला घेतले पाहिजेत. मग LHS ला घेतले पहा. सो dy by dx आहे तसा ठेवला मायनस x इंटू 1 अपॉन y मीन्स x अपॉन y, आणि ती टर्म RHS ला इथे पॉझिटिव्ह होती, LHS ला घेतल्यामुळं निगेटिव्ह झालंय, आणि त्यामुळं इथे दोन्ही टर्म हे dy by dx चे आले आणि इकडे फक्त log y इंटू 1 मीन्स log y. ओके, नाव take it dy by dx common here from these two. So what we get, 1 minus x upon y as it is into dy by dx is equal to log y. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, y minus x upon y ब्रॅकेट कंप्लीट dy by dx is equal to log y. ओके, पुन्हा पहा dy by dx जो आहे तो इकडेच ठेवला, बाकीचे ही टर्म जे आहेत ते पलीकडे नेऊयात. काय येईल मग त्यानुसार. सो पण विद्यार्थी मित्रो, आपण जर पाहिलं हे या ठिकाणी y ची व्हॅल्यू जी आहे इथे बघा, y इज इक्वल टू x log y दिसते. ओके, y इज इक्वल टू x log y हे कुठून मिळवलंय, फ्रॉम 1. ओके, 1 ला आपण पहिल्यांदा सिम्प्लिफाय केलं, 1 ला सिम्प्लिफाय केलं आणि त्यानुसार हे y इक्वल टू x log y मिळालेलं आहे. ओके, इथे दिसते पहा हे इक्वेशन जे दिसते इथे. ओके, हे इक्वेशन आहे आपल्याला या ठिकाणी, हे महत्वाचं इक्वेशन y इक्वल टू x log y. यावरून इथे व्हॅल्यू पुटअप केली मी x log y, y ची व्हॅल्यू x log y, कारण RHS इथे जर प्रूव्ह दॅट साठी RHS जर पाहिला तर सगळीकडे log y आहे, x कुठेही नाही. सो मी मग log y मध्ये कन्व्हर्शन करतोय. सो y ची व्हॅल्यू या ठिकाणी x log y पुटअप केली, डिनॉमिनेटरला पण x log y. सो आता काय होईल पहा, x न्यूमरेटरला कॉमन येईल. सो x कॉमन आला, x इंटू ब्रॅकेट log y मायनस 1 अपॉन x log y. सो दिस x टर्म्स, ओके, x ही टर्म आणि ही x ची टर्म, दोन्ही टर्म कॅन्सल झाले. सो काय येईल मग, log y मायनस 1 अपॉन log y. आता हा log y जो आहे तो LHS ला न्यूमरेटरला मल्टिप्लाय होणार. ओके, इथे डिनॉमिनेटरचा जो log y आहे तो, हा जो log y आहे तो इथे न्यूमरेटरला जाईल मल्टिप्लिकेशन मध्ये, आणि हा log y मायनस 1 डिनॉमिनेटरला जाईल. सो काय येईल मग, dy by dx is equal to log y into log y bracket square upon log y minus 1, so which is required dy by dx. ओके, अशी एक्झाम्पल्स आणखी विद्यार्थी मित्र सॉल्व करा तुम्ही. त्यानुसार तुम्हाला प्रॅक्टिस जास्त केलात तर ही एक्झाम्पल्स व्यवस्थितपणे लक्षात राहतील. ओके, थँक्यू.